सुप्रभात मंडळी, सुप्रभात मंडळी. सध्या सोशल मीडियावर एक विषय गाजतो आहे. एक प्रसिद्ध यूट्यूबर आहेत, प्रसाद वेद पाठक, जे की घाटकोपरला राहतात. तर ते ज्या बिल्डिंगमध्ये राहतात ते त्या जागेचे मालक आहेत. बिल्डिंगमधले घरं जरी दुसऱ्यांची असली तरी त्या बिल्डिंगची जागाही त्यांच्या ओनरशिपमध्ये आहे, त्यांच्या सांगण्यावरनं तरी. तर मंडळी, त्यांना गेले 4-5 दिवस एक प्रश्न भेडसावतो आहे. त्यांच्या बिल्डिंगमध्ये एक सफेद कलरची पट्टी मारली आहे. एक सफेद रंगाने एक पट्टी अशी काढली आहे खाली पार्किंगमध्ये म्हणा, त्यांच्या बिल्डिंगच्या आवारात. त्यांचं म्हणणं आहे ती पट्टी आहे ती एका विशिष्ट धर्मासाठी, त्यांच्या मुनींसाठी, त्यांच्या संतांसाठी ती त्यांनी पट्टी मारलेली आहे. आणि त्यांना त्या पट्टीवरती आक्षेप देखील नाही आहे. म्हणजे त्या पट्टीची कोणती एलर्जी आहे, त्या रंगाची कोणती एलर्जी आहे असं देखील नाही आहे. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की त्या रंगाची पट्टी जर त्यांना विश्वासात घेऊन, त्यांना विचारून जर तिथे काढली असती तर ते योग्य होतं. त्यांना कोणतेही विचारणा न करता, त्यांना पूर्वसूचना न देता तिथे त्या रंगाची पट्टी मारली. बरोबर आहे मंडळी. त्यांना रोज सकाळी उठल्यावरती पट्टी बघायला भेटते. आता तुम्ही म्हणाल काय झालं, आपल्याच रंगाची पट्टी आहे, आपल्याच धर्माची पट्टी आहे. मंडळी, हा धर्माचा प्रश्न नाही आहे. हा तुम्हाला न विचारता तुमच्या आवारात केलेली छेडछाड आहे. तुम्हाला कोणत्याही विश्वासात न घेता, तुम्हाला न विचारता जर तुमच्या घरात किंवा तुमच्या जागेत कोणी काही करत असेल तर तुम्हाला ते आवडेल का? भले ते तुमच्या माणसाने केलं असेल तरी. आजकाल जमिनीचे बांध असतात भावाभावांमध्ये. त्या दुसऱ्या भावाने न विचारता काही केलं जागेत तर आपल्याला राग येतो. इथे तर दुसरी लोक न विचारता आपल्या जागेत रंगाची पट्टी मारतायत. आणि त्यांना त्या रंगाबद्दल कोणती एलर्जी नाही, मी आधीच सांगितलं. आणि त्यांनी देखील त्यांच्या ह्याच्यात सांगितलेलंच आहे ते. पण का असं होतं आहे? काही दिवसांपूर्वी मला आठवतं आहे, एका नगरसेविकेने मुंब्र्यामध्ये सांगितलं होतं, आम्ही पूर्ण मुंब्रा